तिची आई गरोदर होती 4-5 महिन्याची, तेव्हाच तिचे वडील वारलेले आहेत. मी 12वीला असताना आजोबा वारले. मग त्यानंतर मनीषाचं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं. तिचे आई वडील लहानपणीच वारले. तेव्हापासून ती जन्म झाला माझ्यापाशीच राहिली तेव्हापासून. तिला वडिलाचं माहितीच नाही. माझं नाव मनीषा भागवत घोगरे, राहणार छोटेवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. मी 2रीला असतानाच आई म्हणजे लहानपणापासून आजी आजोबांनी मामांनी तर पूर्ण म्हणजे सगळ्यांनी सहकार्य केलं वाड्यामध्ये, आमच्या घरच्या सगळ्यांनीच. आजोबा वारले म्हणून तिने घरीच अभ्यास केला. ती इथं बसून अभ्यास करीत रात्रंदिवस अभ्यास करून येते. म्हणजे सुरुवातीला मी तयारी केली तेव्हा काहीच माहिती नव्हतं मला, पण आर्थिक परिस्थिती पण नव्हती तशी आणि आई वडील नसल्यामुळे म्हणजे खूप अडचणी आल्या. माझी फ्रेंड होती तिथे, तर मग तिने सांगितलं की मोठेगावकर सर मदत करतात, ज्यांना आई वडील नाही त्यांना म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुला फ्री क्लासेस भेटू शकतात. क्लासेस सरांनी दिले होते मला फ्रीमध्येच. खूप आनंद झाला कारण की एकदम फ्रीमध्येच दिले होते क्लासेस. त्याच्यामुळे तुझ्या काहीतरी जिद्दी आहेस म्हणून तू काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेस. ती फक्त जिद्द हरवू नकोस, हेच मला तुला सांगणं आहे. आणि एकदम बेसिक पासून सुरुवात करतोय. टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स, टाईप ऑफ अमाइन्स, टाईप ऑफ अल्कोहोल्स, हे बेसिक पासून सुरुवात करतो. एकदम हाय लेवलला घेऊन जातो बेटा. म्हणजे सगळ्यांना ठीक आहे, घ्या देवाचं नाव पांडुरंग. फ्री क्लासेस अनुभवता आले आणि आज त्याच्यामुळे मग मला यश पण मिळालं. मोठेगावकर सरांना मनापासून आभार आणि असंच माझ्यासारख्या लोकांना मदत केल्यामुळे म्हणजे लेकरं डॉक्टर होत आहेत. तर थँक्यू टीम RCC, थँक्यू मोठेगावकर सर, थँक्यू मोठेगावकर.